Dear students, welcome to Aditya Tutorials, the well-known academy for medical and engineering entrance exam. Myself, C.A. Pawar, founder and director of Aditya Tutorials. Dear students, due to COVID-19 outbreak, instead of real interaction with all of you, we are going to interact virtually through a series of video lectures. As the first lecture of physics, we will discuss different branches of physics and directly go to the syllabus of 11th standard. तर 11वी सायन्स मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करावा लागणार आहे, म्हणजे ज्या सब्जेक्टचा एंट्रन्स आहे, ज्याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे, असे कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला एंट्रन्सच्या व्ह्यूने स्टडी करावं लागणार आहेत. तर हे 4 सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. तर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डला जायचं आहे, म्हणजे BHMS असेल, BAMS असेल, BDS असेल, MBBS असेल, वेगवेगळ्या मेडिकलच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मेडिकल साईडला जायचं आहे, त्यांना बी ग्रुप कंपल्सरी असतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे त्यांना मॅथमॅटिक्स कंपल्सरी असतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे PCB आणि PCM अशा 2 ग्रुपपैकी एक ग्रुप आपल्याला 12वीला निवडायचा आहे. मग ज्यांना मेडिकलला जायचं आहे त्यांना मॅथमॅटिक्सची 12वीला गरज नाही आहे, पण आपला हा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याच्या परफेक्ट तयारीसाठी मॅथमॅटिक्सचा टच असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं 11वीच्या वर्गामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी असे 4 सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. 12वीला गेल्यानंतर मग तुम्हाला ज्या ब्रँचला तुम्हाला जायचं आहे, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, त्याच्यानुसार तुम्ही PCM किंवा PCB या दोन्हीपैकी एक ग्रुप तुम्ही निवडू शकता. तर हे 4 जे विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी, ह्या 4 सब्जेक्टला बोर्ड बरोबर काही नॅशनल लेवलच्या किंवा स्टेट लेवलच्या एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायला लागणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्सला तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर स्टेट लेवलला CETची एक्झाम आहे, नॅशनल लेवलला JEEची एक्झाम आहे. तुम्हाला मेडिकल फील्डला जायचं असेल तर नीट नावाची एक्झाम जी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर ह्या सगळ्यांची तयारी करण्यासाठी तुम्हाला बोर्ड बरोबर जो MCQचा टच आहे तो असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर हे जे 2 ग्रुप्स आहेत, PCB आणि PCM, ह्या दोन्ही ग्रुपमध्ये कॉमन 2 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यापैकी जो फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याचं फर्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण आता स्टार्ट करतोय. तर हा जो फिजिक्स सब्जेक्ट आहे हा 5 ते 6 ब्रँचमध्ये डिवाइड होतो. सो दीज आर द डिफरंट ब्रँचेस ऑफ फिजिक्स. फर्स्ट इज मेकॅनिक्स, सेकंड इज वेव्हज अँड ऑसिलेशन्स, थर्ड हीट थर्मोडायनॅमिक्स, नेक्स्ट ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, आणि लास्ट वन मॉडर्न फिजिक्स. आपला हा जो पार्ट आहे हे जनरली फिजिक्स 2 पार्टमध्ये आपण स्टडी करतो. 11thला सेक्शन 1, सेक्शन 2, किंवा CBSEला सुद्धा 11th आणि 12th असे 2 सेक्शन्स असतात. तर याच्यामध्ये हा जो मेकॅनिक्स आहे तो सेक्शन 1 मधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जवळपास आउट ऑफ 45 क्वेश्चन्स इन नीट जवळपास 15 क्वेश्चन्स हे एका फक्त ह्या ब्रँचवर विचारले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला मोशनचा स्टडी करायचा आहे, मोशन ऑफ द बॉडी. याच्यामध्ये 2 पार्ट्स परत येतात. मेकॅनिक्समध्ये एक फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, सेकंड वेव्हज आणि ऑसिलेशन्स आहे, थर्ड हीट अँड थर्मोडायनॅमिक्स हा पार्ट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं, हा ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम अँड मॉडर्न फिजिक्स. तर इथून पुढचा जो पार्ट आहे ऑप्टिक्स नंतरचा हा आपला 11th स्टेट बोर्डच्या 11th आणि 12th मध्ये सेक्शन 2 मध्ये येतो. आणि पहिल्या ज्या 3 ब्रँचेस आहेत, मेकॅनिक्स, वेव्हज अँड ऑसिलेशन, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स, हा जो पार्ट आहे तो आपला 11th आणि 12th स्टेट बोर्डच्या सेक्शन 1 मध्ये येतो. आता ह्या सेक्शन 1 मधला जो फर्स्ट टॉपिक आहे तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर हे झाले डिफरंट ब्रँचेस ऑफ फिजिक्स. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फिजिक्स कव्हर करायचं आहे. तर ह्या ब्रँचेस मधला थोडासा पार्ट, प्रत्येक ब्रँच मधला थोडासा पार्ट हा आपल्या स्टेट बोर्डच्या 11th मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, आणि उरलेला बराचसा पार्ट आपल्याला ह्या स्टेट बोर्डच्या 12th मध्ये इंट्रोड्यूस केला. तर आपल्याला 12thला स्टडी करायचा आहे. त्यामुळं लक्षात घ्या, फिजिक्सचा स्टडी करताना 11च्या कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असतील, रिजिड असतील, तर आपण 12th चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण हेच टॉपिक पुढे आपल्याला 12thला कंटिन्यू करायचे आहे. तर फॉर एक्झाम्पल हा जो टॉपिक बघितला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तर 11वीचा जो पार्ट आहे त्याच्याशी लिंकडच पुढचा पार्ट हा 12thला आहे. सगळे बरेचसे टॉपिक जे आहेत, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिझम असेल, सेमीकंडक्टर असेल, तर यातले बरेचसे टॉपिक जे आहेत ते 11वीतून ज्यावेळी तुम्ही 12वीला जाल त्यावेळी 11वी आणि 12वीचे दोन्हीचे टॉपिक आहेत. जवळपास नावं पण सेम आहेत, आणि कंटेंट जो 11चा आहे त्याला धरूनच तुम्हाला 12thला तो कंटेंट तिथं इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे 11चा सिलेबस जो आहे तो आपला परफेक्ट असणं, कन्सेप्च्युअली तुम्ही स्ट्रॉंग असणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
तर तुम्ही हे 11वीचे नंबर ऑफ टॉपिक्स लिहिले आहेत. जो आपला फिजिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 14 टॉपिक्स हे 11thला आहेत नवीन सिलेबस नुसार. तर फर्स्ट टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स, सेकंड मॅथमॅटिकल मेथड्स, थर्ड वन इज मोशन इन अ प्लेन, नेक्स्ट लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन. हा टॉपिक जर तुम्ही बघितला तर 10वीला तुम्हाला हा टॉपिक झालेला आहे. पण याच्यामध्ये आता बघा 10वीला हा टॉपिक तुम्ही जो स्टडी केला आहे त्याच्यामध्ये काही डायरेक्ट फॉर्म्युला बघितले आहेत. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला स्टडी केला, एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला स्टडी केला, बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला स्टडी केला. हे फॉर्म्युले जे डायरेक्ट तुम्ही 10वीला बघितले त्याचे डेरिव्हेशन्स, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, त्याचे डेरिव्हेशन्स, त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्या ह्या टॉपिकमध्ये 11thला स्टडी करायचे आहेत. ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट 6th टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. 7th आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. नेक्स्ट साऊंड्स. याच्यामध्ये आपला हा जो साऊंड आहे तो वेव्स आणि थर्मोडायनामिक्स मध्ये येतो, वेव्स मध्ये येतो. तर साऊंड वेव्स, त्यानंतर वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्ह हा जो पार्ट आहे तो वेव्स मध्ये येतो. तर इथं साऊंड नंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं ऑप्टिक्स. याच्यामध्ये आपल्याला लाईटचा स्टडी करायचा आहे. देन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अँड कम्युनिकेशन, अँड लास्ट वन इज सेमीकंडक्टर. तर हे 14 टॉपिक जे आहेत ते 11च्या आपल्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि याच्यामध्ये बरेचसे टॉपिक जे आहेत ज्याचा जो बेसिक पार्ट आहे तो 11thला झाल्यानंतर तो टॉपिक 12thला आहे तसा कंटिन्यू होतो. तर याच्यामध्ये पहिले 2 जे टॉपिक्स आहेत बघा मी काय म्हणतोय, पहिले 2 जे टॉपिक्स आहेत युनिट्स अँड मेजरमेंट, त्यानंतर मॅथमॅटिकल मेथड्स. मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये सुरुवातीचा जो हा पार्ट तो स्केलर्स अँड व्हेक्टर्स आहे. आणि यातला निम्मा जो पुढचा हा पार्ट आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे काही फॉर्म्युले डायरेक्ट दिलेले आहेत. त्याचे डेरिव्हेशन्स, त्याच्या मेथड्स आपल्याला फिजिक्स मध्ये नाही आहेत. त्या मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 12thला डिटेलमध्ये होतील. पण काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले असतील जे ऑलरेडी तुम्ही 10thला स्टडी केलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले असतील. तर असे मॅथमॅटिक्स मधले जे काही फॉर्म्युले आपल्याला फिजिक्सला लागणार आहेत ते फॉर्म्युले डायरेक्टली आपल्याला ह्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. तर आपण सुरुवात कशी करायची आहे, तर सुरुवातीला आपल्याला ऍक्च्युली हा टॉपिक स्टडी करायचा आहे मॅथमॅटिकल मेथड्स. त्याच्यामधला जो स्केलर आणि व्हेक्टरचा पार्ट आहे तो आपला 1 बाय 1 व्हिडिओ लेक्चर थ्रू आपल्याला डिस्कस करायचा आहे. जसे जसे व्हिडिओ लेक्चर्स आपले होत जातील तसे तसे तुम्हाला असाइनमेंट मी तुमच्या ग्रुपवर पाठवत जाईल. काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला देत जाईल. त्याप्रमाणे ते क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि ह्या टॉपिकचं प्रिपरेशन आपण वाया व्हिडिओ करायला सुरुवात करूया. तर डायरेक्टली ह्या सेकंड टॉपिकला जाण्यापूर्वी मी या टॉपिकची थोडीशी इंट्रोडक्शन देतो. विल इंट्रोड्यूस युनिट्स अँड मेजरमेंट अँड देन गो टू स्केलर्स अँड वेक्टर्स. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड टॉपिक ऑफ 11th physics, scalars and vectors. So the physical quantities may be classified into two groups, scalars and vectors. The physical quantities classification करायचं आहे. Any physical quantity can be classified into टू ग्रुप्स, स्केलर्स अँड वेक्टर्स. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी एकतर स्केलर असेल किंवा वेक्टर असेल. आता हे स्केलर्स आणि वेक्टर्स बघण्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. सो व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. सो विल गो फॉर द इंट्रोडक्शन ऑफ फर्स्ट टॉपिक. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट स्केलर्स आणि वेक्टर्स कडे. सो व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, व्हॉट आर द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी. कोणतीही क्वांटिटी जी आपण मेजर करू शकतो, याचा मोजमाप करू शकतो, दॅट इज कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल समजा मला याची लेंथ मोजायची आहे. वी हॅव टू मेजर लेंथ ऑफ द चॉक. लेंथ ऑफ द चॉक इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द चॉक इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. जे ह्या चॉकची लेंथ मी मोजू शकतो इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर, इन मीटर तर किंवा मिलीमीटर असेल. तर ज्या क्वांटिटीचं, ज्या फिजिकल क्वांटिटीचं किंवा ज्या भौतिकीय राशीचं आपण मेजरमेंट करू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. तर फॉर एक्झाम्पल समजा असं म्हणलं मी वी हॅव टू मेजर द फ्रेंडशिप बिटवीन टू फ्रेंड्स. 2 फ्रेंड्स आहेत त्याच्यामधली मला फ्रेंडशिप मोजायची आहे. तर आपण असं म्हणू शकत नाही की 2 मित्रांमध्ये फ्रेंडशिप 2 किलो आहे, त्या 2 मित्रांमध्ये फ्रेंडशिप 5 किलोग्राम आहे. तर फ्रेंडशिप ही मेजर करता येत नाही आहे. फ्रेंडशिप फक्त सांगता येते जास्त आहे का कमी आहे. इट कॅनॉट बी मेजर्ड इन अ पर्टिक्युलर युनिट. सो फ्रेंडशिप इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. सो जी क्वांटिटी आपण मोजमाप करू शकतो, ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. सो डिफरंट फिजिकल क्वांटिटीज तुम्ही आतापर्यंत 10thला स्टडी केलेला आहे. एक सिंपल फिजिकल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे मास. सो मास, वेलोसिटी, फोर्स, एक्सेलरेशन, डेन्सिटी.
बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी तुम्ही स्टडी केल्या आहेत. टेम्परेचर असेल, इलेक्ट्रिकल करंट असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल, व्होल्टेज असेल, डेन्सिटी असेल, मॅग्नेटिक फ्लक्स असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल. डिफरंट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आपल्याला हळूहळू जसे टॉपिक होत जातील नवीन नवीन फिजिकल क्वांटिटी तुम्हाला ऐकायला मिळतील. तर ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. देन विल गो फॉर डेफिनेशन ऑफ मेजरमेंट. आता इथंच म्हटलं मी ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट करू शकतो, जी क्वांटिटी मी मोजू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. मग मेजरमेंट करणं म्हणजे काय तर बघा काय व्हॉट इज मेजरमेंट. आता मला समजा ह्या वॉलची हाईट मोजायची आहे. वी हॅव टू मेजर द हाईट ऑफ द वॉल और वी हॅव टू मेजर द हाईट ऑफ दिस ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डची हाईट आपल्याला मेजर करायची आहे. तर आपल्याला समजा 1 मीटर म्हणजे काय माहित नाही आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय माहित नाही आहे, 1 मिलीमीटर काय माहित नाही आहे, लेंथ कोणत्या युनिटमध्ये मोजता येते ते आपल्याला माहित नाही आहे. मग आपण लेंथ सांगू शकणार आहे का, नाही सांगू शकणार. मग याची जर आपल्याला लेंथ मोजायची असेल, हाईट मोजायची असेल तर आपल्याला 1 मीटर म्हणजे काय तो स्टँडर्ड माहित पाहिजे, किंवा 1 फूट म्हणजे काय ते माहित पाहिजे, 1 सेंटीमीटर म्हणजे एक्झॅक्ट किती असतं ते माहित पाहिजे. समजा 1 फूट एक्झॅक्ट मला माहित असेल तर मी म्हणू शकतो हाईट ऑफ दिस ब्लॅकबोर्ड इज 4 फीट किंवा हाईट ऑफ दिस ब्लॅकबोर्ड इज 1.5 मीटर. तर मग 1 मीटर म्हणजे काय माहिती असेल तर मी ही हाईट सांगू शकणार आहे. म्हणजेच मेजरमेंट करायचं म्हणजे ऍक्च्युली काय करायचं, त्या गिवन फिजिकल क्वांटिटीचं कंपॅरिझन करायचं विथ ऍक्सेप्टेड स्टँडर्ड. आता इथे ऍक्सेप्टेड स्टँडर्ड कुठला आला तर मीटर हा झाला ऍक्सेप्टेड स्टँडर्ड, आणि त्याच्याशी मी कम्पेअर करायलोय की 1.5 टाइम्स 1 मीटर म्हणजेच 1.5 मीटर. हा समजा 1 फूट म्हणजे मला किती माहिती आहे, ह्याच्या किती आहे समजा 4 फीट आहे, तर 4 टाइम्स 1 फीट म्हणजेच किती आला 4 फीट. तर आपण काय करतोय एखाद्या स्टँडर्डशी फिजिकल क्वांटिटी कंपेअर करतोय. दिस कंपॅरिझन ऑफ द फिजिकल क्वांटिटी विथ ऍक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज अ मेजरमेंट. कळते का, एकदा रिवाइज करतो पॉइंट. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. कोणतीही क्वांटिटी जी आपण मेजर करू शकतो, मास आपण मेजर करू शकतो इन किलोग्राम, सो दिस इज अ फिजिकल क्वांटिटी. वेलोसिटी आपण मेजर करू शकतो मीटर पर सेकंड, सो इट इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. फोर्स आपण मेजर करू शकतो न्यूटन मध्ये, सो इट इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. एक्सेलरेशन आपण मोजू शकतो मीटर पर सेकंड स्क्वेअर, सो एक्सेलरेशन इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. ज्याचं ज्याचं मेजरमेंट पॉसिबल आहे, ज्याचं मेजरमेंट आपण करू शकतो, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. सेकंड डेफिनेशन काय बघितलं आपण, मेजरमेंट. मेजरमेंट करायचं म्हणजेच काय, मेजरमेंट करायचं म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा कंपॅरिझन करायचं विथ ऍक्सेप्टेड स्टँडर्ड. सो कंपॅरिझन ऑफ द फिजिकल क्वांटिटी विथ ऍक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज अ मेजरमेंट. ह्याची वॉलची हाईट मोजायची आहे, हाईट ऑफ द वॉल इज इक्वल टू 5 मीटर. सो ती हाईट ही फिजिकल क्वांटिटी झाली, ती आपण कशाला कंपेअर करायलोय, 1 मीटरशी कंपेअर करायलोय. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मेजरमेंट. कंपॅरिझन ऑफ द फिजिकल क्वांटिटी विथ ऍक्सेप्टेड स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज अ मेजरमेंट. नेक्स्ट डेफिनेशन काय बघितलं आपण, युनिट. सो व्हॉट इज युनिट, स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जो स्टँडर्ड यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिट. याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स फर्स्ट टॉपिक मध्ये स्टडी करायचे आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, मेजरमेंट, टाइप्स ऑफ युनिट्स, सिस्टम्स ऑफ युनिट्स, डिटेलमध्ये आपल्याला फर्स्ट टॉपिक मध्ये स्टडी करायचा आहे. आता फक्त लक्षात ठेवा, एखादी फिजिकल क्वांटिटी आपल्याला लिहायची असेल, फॉर एक्झाम्पल मास ऑफ द चॉक मला लिहायचा आहे. मास ऑफ द चॉक इज इक्वल टू 5 ग्रॅम किंवा 0.1 किलोग्रॅम. मास ऑफ द चॉक इज इक्वल टू 0.1 किलोग्राम. एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतो, हे मास ऑफ द चॉक इज इक्वल टू 0.1 किलोग्राम. त्यातला ही 0.1 जे आहे याला म्हणायचं मॅग्निट्यूड. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्निट्यूड. and this kilogram is called as a standard used for the measurement of mass. Mass m is equal to 0.1 kilogram. याच्यामध्ये 0.1 हा जो नंबर आहे, this numerical value is called as a magnitude of that physical quantity. mass ही physical quantity झाली, त्याचं हे magnitude झालं, आणि kilogram it is called as a unit. that means standard used for the measurement of mass. समजा आपण असं स्टेटमेंट केलं, train is moving with the speed of v is equal to 25 kilometers per hour. Train is moving with the speed of 25 kilometers per second. तो ट्रेनचा जो स्पीड आहे हा स्पीड म्हणजे फिजिकल क्वांटिटी, ज्याचं मेजरमेंट आपण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅग्निट्यूड ऑफ द स्पीड, अँड दिस किलोमीटर पर आवर इज कॉल्ड ॲज अ युनिट ऑफ द स्पीड.
जी कोणतीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला मिनिमम काय पाहिजे, एक न्यूमेरिकल व्हॅल्यू पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज अ मॅग्निट्यूड. अँड सेकंड वन यू शुड नीड युनिट, कारण फिजिकल क्वांटिटी ज्या अर्थी आपण म्हणतोय तर त्याला युनिट असणार आहे. सो वी नीड मॅग्निट्यूड अँड युनिट. So these are the definitions of physical quantity, measurement and unit. Now we'll go for our second topic, scalars and vectors. इथे आपल्याला आणखी दोन डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. या टॉपिक मध्ये फर्स्ट टू डेफिनेशन्स आहेत, स्केलर्स अँड वेक्टर्स. व्हॉट आर स्केलर्स अँड व्हॉट आर वेक्टर्स. तर तुमच्या माहितीसाठी मी काही इथं फिजिकल क्वांटिटीची नावं लिहून ठेवलेली आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल करंट, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड, velocity, distance, displacement, momentum, impulse, torque. ह्या तुमच्यासाठी काही नवीन फिजिकल क्वांटिटी आहेत. काही तुम्ही ऐकलेले आहेत, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, हे तुम्ही ऐकलेलं आहे 10th ला. जसं जसं टॉपिक होत जातील प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला एक दोन नवीन फिजिकल क्वांटिटी स्टडी करायला मिळतील. 11th ला इम्पल्स म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे काय, टॉर्क म्हणजे काय, ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे सगळे डिटेल्स हळूहळू जसं तुम्ही पुढे जाल तसं टॉपिक तुम्हाला हे क्लिअर होत जाईल. तर यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, कोणती क्वांटिटी स्केलर आहे आणि कोणती क्वांटिटी वेक्टर आहे. तर तत्पूर्वी आपण बघूया व्हॉट इज स्केलर अँड व्हॉट इज वेक्टर. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अदिश राशी आणि सदिश राशी, स्केलर्स अँड वेक्टर्स. सो व्हॉट आर स्केलर्स? सो स्केलर्स आर द फिजिकल क्वांटिटीज which can be completely explained by its magnitude and unit only. ज्या फिजिकल क्वांटिटीचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी, जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड आणि युनिटची गरज असते, डायरेक्शनची गरज नसते, त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणायचं स्केलर्स. सो स्केलर्स आर द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by its magnitude and unit only. म्हणजे स्केलर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी दोन क्वांटिटीची गरज आहे. फर्स्ट, इट शुड हॅव मॅग्निट्यूड and second, it should have unit and unit. The physical quantity which can be completely explained by its magnitude and unit only is called as a scalar. तर एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. मास स्केलर आहे का वेक्टर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला, तुम्हाला साखर खरेदी करायची आहे, तुम्ही दुकानदाराला साखर मागणार आहे. तुम्ही असं कधी साखर मागता का, गिव्ह मी 5 kg शुगर टुवर्ड्स ईस्ट, गिव्ह मी 5 kg शुगर टुवर्ड्स नॉर्थ. आपण जस्ट काय म्हणतो, गिव्ह मी 5 kg शुगर. म्हणजे शुगरचं जे मास आहे, हे मास एक्सप्लेन करण्यासाठी, डिस्क्राइब करण्यासाठी तुम्हाला काय लागलं, 5 kg. म्हणजे 5 हे मॅग्निट्यूड झालं आणि kg हे युनिट झालं. जी फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड आणि युनिटची गरज असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्केलर. आणि जी फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड, बघा याच्यासाठी काय काय लागतं, मॅग्निट्यूड प्लस युनिट and direction. The physical quantity which can be completely explained, completely described by its magnitude, unit as well as direction is called as a vector. म्हणजे वेक्टर क्वांटिटी तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल, त्याचं मॅग्निट्यूड माहित पाहिजे, त्याची डायरेक्शन माहित पाहिजे आणि त्याचं युनिट सुद्धा माहित पाहिजे. सो सच फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ वेक्टर्स. एक सिंपल एक्झाम्पल बघूया आपण. समजा फॉर एक्झाम्पल एक बॉडी घेतली आपण, ही बॉडी आहे, दिस इज वन ऑफ द रिजिड बॉडी. एक स्टोन कन्सिडर करा. ह्या स्टोनवर मी फोर्स अप्लाय केला डायरेक्शनला. द फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी टुवर्ड्स ईस्ट. ह्या ईस्ट डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केला. बॉडी कुठे डिस्प्लेस होणार, 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला. F is equal to 5 Newton. The force of 5 Newton is applied on the body towards east. Body will be definitely displaced towards east. बरोबर आहे का? समजा हा फोर्स मी ईस्टला न लावता हा फोर्स मी नॉर्थ डायरेक्शनला अप्लाय केला. सेम फोर्स 5 न्यूटन फोर्स इज अप्लाइड ऑन द सेम बॉडी टुवर्ड्स नॉर्थ. बॉडी कुठे डिस्प्लेस होणार, सो बॉडी विल बी डेफिनेटली डिस्प्लेस्ड इन द नॉर्थ. म्हणजे या बॉडीची जी डायरेक्शन आहे, बॉडीची फायनल पोझिशन आहे, ती कशावर डिपेंड आहे, तर फोर्सच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. फोर्सची डायरेक्शन मेन्शन करणं महत्वाचं आहे. म्हणजे फोर्स एक्सप्लेन करण्यासाठी काय लागलं आपल्याला, फोर्स एक्सप्लेन करण्यासाठी 5 म्हणजे मॅग्निट्यूड लागलं,
न्यूटन म्हणजे युनिट लागलं, आणि टुवर्ड्स ईस्ट किंवा टुवर्ड्स नॉर्थ आपल्याला हे सांगावं लागणार आहे, डायरेक्शन सुद्धा गरज आहे. सो फोर्स इज द वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आणखी दोन एक कन्फ्युजिंग एक्झाम्पल्स घेऊया जे म्हणजे अतिशय महत्वाचे आहेत, हे क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. तर इथे बघा स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. दोन्हीचं युनिट सेम आहे, मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. दोन्ही सेम क्वांटिटी ऍक्च्युअली डिस्क्राइब करतात, पण दोन्हीमध्ये एक स्लाइट डिफरन्स काय आहे, तर यामध्ये एक स्केलर आणि एक वेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल समजा मी असं सेंटेन्स केलं, एक सिंपल सेंटेन्स करतो आपण की ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर. साधं एक्झाम्पल घ्या आपण, ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर. तर या सेंटेन्स मध्ये मी काय सांगितलं, तर त्या ट्रेनचा स्पीड सांगितला, व्हेलॉसिटी सांगितलेली नाही आहे. कारण मी त्याच्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, तर ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर. 80 इज द मॅग्निट्यूड आणि किलोमीटर पर आवर इज द युनिट. त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट सांगितलंय, म्हणजे मी स्पीड सांगितला. सो स्पीड इज अ स्केलर. पण समजा मी असं सेंटेन्स केलं, ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स नॉर्थ, और ट्रेन इज मुव्हिंग विथ 80 किलोमीटर पर आवर फ्रॉम कोल्हापूर टू मिरज. ह्याला मी पर्टिक्युलर डायरेक्शन द्यायला ट्रेनला, पर्टिक्युलर डायरेक्शन मेन्शन करालोय. तर याच्यामध्ये मी स्पीड सांगत नाही, तर ट्रेनची व्हेलॉसिटी सांगतोय. ज्यावेळी आपण डायरेक्शनचा तिथे उल्लेख करतो, दॅट इज नॉट अ स्पीड, दॅट इज अ व्हेलॉसिटी. मला सांगा, आपले जे व्हेकल्स असतात, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर जो पुढे जे मीटर असतं ते काय मेजर करतं. समजा गाडीचं आपण ऍक्सेलरेटर वाढवलं, गाडी फास्ट मूव्ह होते, ते जे पुढे जे मीटर असतं ते काय इंडिकेट करतं, स्पीडोमीटर म्हणतो आपण त्याला. ते व्हेलॉसिटी मेजर करतं का स्पीड मेजर करतं. दॅट स्पीडोमीटर मेजर्स स्पीड ऑफ द व्हेकल, नॉट द व्हेलॉसिटी. कारण डायरेक्शन चेंज केल्यामुळे पॉइंटर चेंज होणार नाही आहे, आपण ऍक्सेलरेटर चेंज केल्यानंतर तो स्पीड चेंज होणार आहे. सो दॅट डज नॉट डिपेंड्स ऑन डायरेक्शन. स्पीडोमीटर मेजर्स स्पीड ऑफ द व्हेकल अँड स्पीड इज द स्केलर क्वांटिटी अँड व्हेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. आणखी एक थोडंसं कन्फ्युजिंग एक्झाम्पल घ्या, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सेम आहे, डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे सेम आहे. मराठीमध्ये आपण याला अंतर म्हणतो, याला विस्थापन म्हणतो, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता एक दोन स्टेटमेंट सांगतो मला मी. सो फर्स्ट स्टेटमेंट, द डिस्टन्स बिटवीन टू चॉक्स इज 30 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू चॉक्स इज 50 सेंटीमीटर. त्या सेंटेन्स मध्ये मी काय सांगालोय, तर या दोन चॉक मधलं अंतर सांगालोय. ह्याला डायरेक्शन सांगायची गरज नाही आहे. चॉक तुम्ही असं ठेवला, असं ठेवला, असं ठेवला, दोन्ही मध्ये डिस्टन्स सेम असेल तर डायरेक्शन मेन्शन करायची गरज नाही आहे. डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स इज 3 मीटर. वॉल फिक्स आहे, दोन्ही मध्ये डिस्टन्स फिक्स आहे, तर डिस्टन्स सांगण्यासाठी डायरेक्शनची गरज नाही आहे. सो डिस्टन्स बिटवीन टू चॉक्स मध्ये आपण जे डिस्टन्स सांगितलंय, इट इज अ स्केलर क्वांटिटी. इट डज नॉट रिक्वायर डायरेक्शन, एनी टाइप ऑफ डायरेक्शन फॉर इट्स रिप्रेझेंटेशन. सो डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. आता समजा मी डिस्प्लेसमेंट साठी एक सेंटेन्स सांगतो. समजा इथं उभा राहिलेला आहे आणि असं सेंटेन्स केलं की आय हॅव डिस्प्लेस्ड बाय 5 मीटर. आय हॅव डिस्प्लेस्ड बाय 5 मीटर. मग समजा आफ्टर डिस्प्लेसमेंट मी कुठं असणार आहे, तर 5 मीटरनं माझी डिस्प्लेसमेंट झाली, तर मी ह्या साईडला 5 मीटर जाऊ शकतो, ह्या साईडला जाऊ शकतो, ह्या समोरच्या साईडला जाऊ शकतो, मी बॅक साईडला 5 मीटर जाऊ शकतो. बरोबर आहे. तर नंतरची जी फायनल पोझिशन असणार आहे ती मी प्रिडिक्ट करू शकत नाही आहे. पण समजा मी असं म्हटलं, आय हॅव डिस्प्लेस्ड बाय 5 मीटर टुवर्ड्स ईस्ट, तर माझे एक्झॅक्ट पोझिशन मला मिळू शकते. आय हॅव डिस्प्लेस्ड बाय 5 मीटर टुवर्ड्स वेस्ट, मला एक्झॅक्ट फायनल पोझिशन मिळू शकते. म्हणजे डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज असते. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. आता दोन डेफिनेशन बघितले आपण. Scalar is the physical quantity which can be completely described by its magnitude and unit only. Vector is the physical quantity which requires magnitude, unit as well as direction. आता यातले एक्झाम्पल्स बघा. लेंथ काय असणार आहे, लेंथ या वॉलची लेंथ असेल, फ्लोअरची लेंथ असेल, चॉकची लेंथ असेल, डायरेक्शनची गरज नाही आहे. सो लेंथ इज अ स्केलर. मास सांगण्यासाठी डायरेक्शनची गरज लागते का, नाही आहे. सो मास इज अ स्केलर. टाइम, समजा टाइम सांगायचा आहे, तर जनरली टाइम सांगताना आपण डायरेक्शन मेन्शन करत नाही आहे. सो टाइम इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर, तर सध्या टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस. डायरेक्शनची गरज नाही आहे. सो टेम्परेचर इज अ स्केलर क्वांटिटी. आता हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला सगळ्यात शेवटी डिस्कस करतो, कुठला, इलेक्ट्रिक करंट. बऱ्याच जणांचं याच्यामध्ये मिसकन्सेप्शन होतं की इलेक्ट्रिक करंट स्केलर आहे का वेक्टर आहे. कारण जनरली आपलं व्हिज्युअलाइज होतं असं
की इलेक्ट्रिक करंट आहे म्हणजे वायरनं फ्लो आलेला आहे, पर्टिक्युलर डायरेक्शननं करंट फ्लो होतो. सो इलेक्ट्रिक करंट मे बी वेक्टर, पण ऍक्च्युअली इलेक्ट्रिक करंट स्केलर आहे. का स्केलर आहे तर हा पॉईंट झाल्यानंतर आपण लगेच डिस्कस करूया. हा पॉईंट आपण सगळ्यात शेवटी बघायच्या नंतर. ठीक आहे. नेक्स्ट एरिया स्केलर आहे बघा. लेंथ स्केलर, मास स्केलर, टाइम स्केलर, टेम्परेचर स्केलर, एरिया स्केलर, वॉल्यूम स्केलर, डेन्सिटी स्केलर, स्पीड स्केलर, वेलोसिटी वेक्टर, डिस्टन्स स्केलर, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता हे मोमेंटम वेक्टर आहे, इम्पल्स वेक्टर आहे, टॉर्क वेक्टर आहे. हे तुम्हाला कधी समजणार ज्यावेळी त्या फिजिकल क्वांटिटीचं मीनिंग, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला कळणार नेक्स्ट टॉपिक मध्ये, तर तुम्हाला क्लिअर होईल की ऍक्च्युअली स्केलर आहे का वेक्टर आहे. आता लक्षात ठेवा, मोमेंटम इज अ वेक्टर, टॉर्क इज अ वेक्टर, इम्पल्स इज ऑल्सो वेक्टर. आता एक महत्त्वाचा पॉईंट आपला बघायचा, व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर और वेक्टर. तुम्हाला मी बेसिक दोन डेफिनेशन सांगितल्या स्केलरच्या आणि वेक्टरच्या. वेक्टरचे डेफिनेशन काय सांगितले बघा. वेक्टर्स आर द फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by its magnitude, unit as well as direction. ह्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आपल्याला डेफिनेशन मध्ये करायचं आहे. फक्त ह्या तीनच कंडिशन सफिशियंट नाही आहेत. काही केसेस मध्ये तुम्हाला डेफिनेशन मध्ये आणखी थोडासा चेंज करावा लागतो. काय चेंज करावा लागतो तर वेक्टर्सला मॅग्निट्यूड, युनिट अँड डायरेक्शन लागणारच आहे कंपल्सरी, बट द वेक्टर शुड ओबे लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टरच्या ऍडिशनचे काही वेगळे रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला जर ओबे होत असतील तर तो वेक्टर असणार आहे. जे स्केलरचे ऍडिशनचे रूल्स आहेत ते वेक्टर्सला ओबे होतीलच असं नाही आहे. वेक्टरचे ऍडिशनचे रूल्स वेगळे आहेत. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला ते क्लिअरली पूर्णपणे डिस्कस करायचे आहेत. ते जाण्यापूर्वी आपल्याला हा पॉईंट बघायचा आहे, वेक्टरचे रूल्स कसे ओबे होतात. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, लक्षात. परत सेम एक्झाम्पल घ्या. समजा ही एक बॉडी घेतली आपण, रिजिड बॉडी. दिस इज वन ऑफ द रिजिड बॉडी ऑफ मास m. एक बॉडी आहे, स्टोन कन्सिडर करा. या स्टोनवर मी तर 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला और 25 न्यूटन हा फोर्स अप्लाय केला. द फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड ऑन द बॉडी टुवर्ड्स ईस्ट. ऍट द सेम टाइम सायमल्टेनियसली समजा मी अपोजिट डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला. सेम फोर्स ऑन द सेम बॉडी बट एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. एकाच बॉडीवर ऍट अ टाइम दोन फोर्स अप्लाय केले 25 न्यूटनचे. वन इज टुवर्ड्स ईस्ट अँड सेकंड इज टुवर्ड्स वेस्ट. काय होईल सांगा बघा. तर ही बॉडी डिस्प्लेस होईल का तर या बॉडीवर बॉडीची डिस्प्लेसमेंट होणार नाही आहे, कारण ह्या बॉडीवर मी टोटल 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला 25, परंतु बॉडी इथून हलत नाही आहे. बॉडीवरचा ऍक्ट होणारा नेट फोर्स किती आहे तर हा फोर्स ऍक्च्युअली ह्याला कॅन्सल करतो. नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज इक्वल टू 0. म्हणजे वेक्टरच्या बाबतीमध्ये बघा, फोर्स हा वेक्टर आहे. दोन वेक्टर सेम मॅग्निट्यूडचे सेम बॉडीवर अपोजिट डायरेक्शन अप्लाय केले, नेट इफेक्ट 0 आला. म्हणजे इथे ऍडिशन केले मी 25 प्लस 25, इथं 50 होत नाही आहे. 25 प्लस 25 इथं 0 होतो, कारण अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे ह्याचा इफेक्ट हा फोर्स काय करतो, कॅन्सल करतो. असं स्केलर मध्ये होत नाही आहे, हे फक्त वेक्टर मध्ये होतं. स्केलर मध्ये समजा एक पोत आहे, एक बॅग आहे, आणि तुम्ही काय केला, त्या बॅग मध्ये समजा ह्या डायरेक्शनला, ईस्टच्या डायरेक्शनला 5 kg शुगर टाकला आणि ह्या डायरेक्शनला असा 5 kg शुगर टाकला. एकाच बॅग मध्ये तुम्ही ईस्टच्या डायरेक्शनला 5 kg शुगर टाकला आणि वेस्टच्या डायरेक्शनला 5 kg शुगर टाकला, तर बॅग मध्ये शुगर 0 होत नाही आहे. तर 5 प्लस 5 किती होते, 10 होते. कारण स्केलर मध्ये स्केलरचे जे लॉज आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट ऍडिशन होते, सबट्रॅक्शन होत नाही आहे. डायरेक्शनवर ऍडिशन डिपेंड नाही आहे. वेक्टर मध्ये मात्र डायरेक्शनवर ही ऍडिशन डिपेंड आहे. एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन असेल तर ऍडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन होते. 25 मायनस 25 0. पण स्केलर मध्ये डायरेक्ट ऍडिशन होते. 5 प्लस 5 10. मग आता ह्या इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत काय होतं, समजा आपण एक साधे एक्झाम्पल घेऊ. एक वायर आहे, दिस इज वन ऑफ द वायर. ह्या वायर मधून आपण 5 एम्पियर करंट पास केला. दुसरे एक वायर कडून आणली, सेकंड वायर, ह्याच्यामध्ये 5 एम्पियर करंट पास केला. दोन्ही वायर मधून सेम करंट पास केला मी. ही वायर इथं कनेक्ट केली, जॉईन केली, आणि ह्या वायर पासून थर्ड वायर मी काढली इकडे ह्या डायरेक्शनला, आणि दोन्ही मधला करंट समजा इकडे चाललाय. तर वेक्टर असता तर हा कॅन्सल व्हायला पाहिजे. हा 5 एम्पियर जसं फोर्स कॅन्सल झाला, तसं जर हा वेक्टर असता इलेक्ट्रिक करंट, तर 5 मायनस 5 0, यातून 0 करंट फ्लो व्हायला पाहिजे. पण इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये 0 होणार आहे का, नाही आहे. तर ह्यातला 5 10 एम्पियर करंट ह्या वायर मधून फ्लो होणार. जसं स्केलरची ऍडिशन होते तशी या
5 एम्पियर म्हणजे इलेक्ट्रिकल करंटची ऍडिशन होते, त्यामुळे इलेक्ट्रिकल करंट हा स्केलर आहे. त्याला जरी डायरेक्शन असली पर्टिक्युलर तरी हा वेक्टर कन्सिडर केला जात नाही आहे, कारण वेक्टरसाठी तिसरी कंडिशन पण फार महत्वाची आहे. कुठली कंडिशन? इट शुड ओबे लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन. सो व्हॉट इज वेक्टर? वेक्टर is the physical quantity which can be completely described by its magnitude, unit as well as direction, and which obey laws of vector addition. What is scalar? Scalar is the physical quantity which can be completely described by its magnitude and unit only. ह्याच्यासाठी फक्त magnitude आणि unit ची गरज आहे. And the vector is a physical quantity which can be completely described by its magnitude, unit as well as direction, and which should obey laws of vector addition. So this is the first point of this topic. What is scalar and what is vector? अशी कोणतीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला सांगितली तर ती स्केलर आहे का वेक्टर आहे ओळखता आलं पाहिजे. ज्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला माहित आहेत त्याचं तर क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. ज्या नवीन फिजिकल क्वांटिटी आहेत त्या तुम्हाला ज्यावेळी माहित होतील ऍक्च्युअली फिजिकल क्वांटिटी काय आहेत त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला ते करता येईल. बेसिक डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज अ स्केलर अँड व्हॉट इज वेक्टर. थँक्यू.